गाईज, तर आज आपण पाहणार आहोत जेल वॅक्सिंगचा व्हिडिओ. जेल वॅक्स मी रिका हीटरमध्ये हीटसाठी ठेवलेला आहे आणि ही आपल्या हातांची ग्रोथ आहे. वॅक्स हीट आपलं झालेलं आहे. आता मी अप्लिकेशन करते. जसं आपण रेग्युलर वॅक्स ऍप्लिकेशन करतो तसंच वॅक्स ऍप्लिकेशन करायचं आहे. ज्या डिरेक्शनला ग्रोथ असेल त्या डिरेक्शनला आपल्याला वॅक्स लावायचा आहे. हाताची ग्रोथ थोडीशी तिरकी आहे, तर मी तिरक्या डिरेक्शन मध्ये वॅक्स लावत आहे. आणि आता स्ट्रिप्स घेऊन आपण हाफ स्ट्रिप्स लावायची आहे. हाताला प्रेस करायचं आहे चांगलं. हाताला पकडून वॅक्स स्ट्रिप आपण अपोजिट डिरेक्शनने ओढायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. एकाच ऍप्लिकेशन मध्ये एकदम छान अशी ग्रोथ निघत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि टॅनिंगही खूप छान निघत आहे या वॅक्सने. वॅक्स तर कोणता आहे हे जेल वॅक्स कोणता आहे जाणून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट नक्की करा. मी कॉमेंटमध्ये तुम्हाला सांगेल वॅक्स कोणतं यूज केलं. सेम इथे जशी ग्रोथ स्ट्रेट होती त्यामुळे इथे मी स्ट्रेट वॅक्स लावून घेतलेला आहे आणि विरुद्ध दिशेने मी स्ट्रिप्स खेचत आहे. वॅक्सिंग करत असताना ना एकाच जागेवर डबल डबल वॅक्स ऍप्लिकेशन लगेच करू नका. एकदा तुम्ही पूर्ण वॅक्स करून घेतलं आणि मग जिथे कुठे राहिलं असेल तिथे वॅक्स लाव, जिथे राहिलं असेल तिथे तिथे लावा. म्हणजे काय होतं ना, डबल डबल वॅक्स लावल्याने रॅश येण्याचे चान्सेस जास्त राहतात. जेव्हा तुम्ही पूर्ण हाताचं वॅक्स करून घेता तोपर्यंत बाकी एरिया नॉर्मल झालेला असतो आणि त्यानंतर तुम्ही जिथे राहिलं असेल तिथे लावलं वॅक्स तर रॅश याचे चान्स कमी राहणार आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला की नाही मला कॉमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला घरी बसल्या काय काय शिकायचं आहे मला कॉमेंट करा. मी नक्कीच पुढच्या व्हिडिओ त्यावर बनवेल. हात कसा फोल्ड करत आहे ते बघा. वॅक्स करत असताना म्हणजे कसा सिक्वेन्स लावायचा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर शिकायला मिळेल. आता हाताच्या वरच्या बाजूला डिरेक्शन वरच्या बाजूने, त्यामुळे मी वरच्या साईडला वॅक्स ऍप्लिकेशन करते आणि अपोजिट साईडला स्ट्रिप ओढते. सेम आता खालच्या हाताची ग्रोथ खाली स्ट्रेट आहे, तिथे लावत असताना मी स्ट्रेट वॅक्स लावत आहे. हातामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता, भरपूर डिफरन्स आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी जेल वॅक्सिंगसाठी वुडन स्पॅच्युला वापरला आहे. वुडन स्पॅच्युला वापरल्यामुळे एक हायजिनिक पण राहतं आणि चटकाही लागत नाही. मेटलचा वापरतो आपण तेव्हा वॅक्सची हीट मुळे स्पॅच्युलाही गरम होतं आणि क्लायंटला चटका लागायचे चान्सेस राहतात. वुडन स्पॅच्युला वापरल्यामुळे भाजायचे चान्सेस कमी राहतात. वॅक्सिंग पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर मी ऑइल हाताला लावत आहे, म्हणजे राहिलेलं जे काही वॅक्स वगैरे असेल, वॅक्सिंगचा चिकटपणा आहे तो ऑइलने जातो. पाण्याने वॅक्स निघत नाही, हे ऑइल लावावं लागतं आपल्याला. हा बघू शकता तुम्ही आफ्टर रिझल्ट. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.